हॅलो. होतं होतं आता बाकीचे लोक व्हायला जॉईन. एक काम करा, थोडंसं कट करा, बाहेर पडा आणि पुन्हा एकदा जॉईन करा. नाही नाही, नेटचं पाहिजे ना, नेटचं हे पाहिजे त्यांना चांगलं, नंतर होतं ते. आता इथे झाले नाही जॉईन बघतो. ठीक, बाहेर म्हणजे कट करा आणि परत एकदा जॉईन करा. बघा, जॉईन होण्यासाठी थोडासा प्रॉब्लेम येत आहे, तर काय करा, म्हणजे आज नाही, आता आपलं लेक्चर झाल्यानंतर सगळ्यांनीच झूम ॲप जे आहे ते अपडेट करून घ्या किंवा परत रिइन्स्टॉल करा. मी ही अपडेट करून घेतोय. ओके, चला स्टार्ट करू आपण आता. गुड मॉर्निंग all dear students. Now welcome in BSc first year semester second chemistry online lecture. Now here today we will discuss unit number 2. Now unit number 2 contain part A, P block element, part B, noble gases, and part C, non-aqueous solvents. म्हणजे मित्रांनो, आज आपण युनिट नंबर 2 घेणार आहोत. बघा, आता आपलं हे चौथं युनिट आहे. आपण सुरुवातीला ऑर्गॅनिकचे 2 युनिट नंबर 3 आणि 4 हे कंप्लीट केले. त्याच्यानंतर आता कालच्या लेक्चरमध्ये आपण युनिट नंबर 1 जे इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीज आहे ते संपवलं. आज आता आपण युनिट नंबर 2 स्टडी करणार आहोत. ओके, युनिट नंबर 2 मध्ये काय काय आहे? युनिट नंबर 2 मध्ये 3 पार्ट येतात. ABC असे 3 पार्ट्स आहेत. ए पार्ट आहे पी ब्लॉक एलिमेंट, जो की आपण याचा अर्धा पार्ट आपण फर्स्ट सेमिस्टर मध्ये बघितलेला आहे. त्याच्यानंतर आहे बी नोबेल गॅसेस, म्हणजे आपण झिरो ग्रुप मधले एलिमेंट जे आहेत त्यांची माहिती घ्यायची आपल्याला. आणि नंतर नॉन ॲक्वियस सॉल्व्हंट, म्हणजे वॉटर नसलेले जे सॉल्व्हंट्स आहेत, उदाहरणार्थ लिक्विड अमोनिया, याच्याबद्दल आपल्याला माहिती यामध्ये घ्यायची आहे. ओके, सो नाउ फर्स्ट पार्ट ए, पी ब्लॉक एलिमेंट्स. तर आता पार्ट ए बघू आपण, पी ब्लॉक एलिमेंट्स. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे पी ब्लॉक एलिमेंट मीन्स हा मॉडर्न पिरियडिक टेबल मधला एक ब्लॉक आहे. मॉडर्न पिरियडिक टेबल हे 4 ब्लॉक मध्ये डिवाइड केलेलं आहे. एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक, अशा या ब्लॉक मध्ये मॉडर्न पिरियडिक टेबल डिवाइड केलेलं आहे, माहिती आपल्या सगळ्यांना. मग हे ब्लॉक कशाच्या आधारे पडले? तर हे ब्लॉक जे तयार केले ते आहे डिपेंडिंग अपॉन दी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जो आहे, लास्ट इलेक्ट्रॉन जो आहे, तो इलेक्ट्रॉन कोणत्या सबसेल मध्ये, सब ऑर्बिटल मध्ये एंटर झाला, त्यानुसार त्या एलिमेंटची पोझिशन त्या ब्लॉक मध्ये ठेवलेली आहे. ओके, आता उदाहरण जर सांगायचं झालं, या ठिकाणी हा पिरियडिक टेबल तुमच्या समोर आहे. हा पिरियडिक टेबलचा स्केच आपल्या समोर आहे. यामध्ये बघा, आता हा जो दिसतो इथे एस ब्लॉक म्हटलं याला, हा जो एवढा आहे हा एस ब्लॉक आहे, बरोबर आहे. म्हणजे हा यामध्ये एवढे जर पूर्ण जो आहे हा एस ब्लॉक आहे. तर थोडक्यात काय, एस ब्लॉक एलिमेंट कशाला म्हणायचं? या मधील एलिमेंट जे आहेत यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं तर आपल्याला असं दिसेल की यांचा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किंवा शेवटचा इलेक्ट्रॉन जो आहे तो एस या सबसेल मध्ये, या ऑर्बिटल मध्ये गेलेला आहे. आपल्याला माहिती आहे यस, इथे लिहितो यस पी डी एफ, ह्या ऑर्बिटल्स आपण घेतलेले आहेत, माहिती आपल्याला. एस मध्ये इलेक्ट्रॉन गेला, या इलेक्ट्रॉन जे या ठिकाणी सगळे एलिमेंट जे आहेत या एवढे पूर्ण, यांचा पूर्ण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर आपण बघितलं याचं, तर याचा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जो आहे तो या एस मध्ये गेलाय, एस म्हणून याला एस ब्लॉक म्हटलं. तसंच हे या ठिकाणी जो मध्ये दिसतोय मिडल मध्ये जो मॉडर्न पिरियडिक टेबलचा जो ब्लॉक आहे त्याला डी ब्लॉक म्हटलं. या डी ब्लॉक मध्ये यामध्ये लास्ट इलेक्ट्रॉन जो या एलिमेंटचा तो डी या ऑर्बिट मध्ये गेला.
त्याच्यानंतर इथे पी या ऑर्बिटमध्ये आणि यामध्ये डी एफ मध्ये असं आहे. तर आपल्याला माहिती कॅपॅसिटीनुसार मग त्याच्यामध्ये त्या ब्लॉकला नाव देतं. एस ची कॅपॅसिटी दोनच इलेक्ट्रॉनची म्हणजे दोनच ग्रुप किंवा दोनच कॉलम या एस ब्लॉकमध्ये आहेत. डीचा जर विचार केला तर डी ब्लॉकची डी ऑर्बिटलची कॅपॅसिटी 10 इलेक्ट्रॉनची आहे. म्हणजे एक इलेक्ट्रॉन असलेला जो एलिमेंट आहे तोही डी ब्लॉक आहे. 9 एलिमेंट असलेला डी मध्ये D9 आहे आणि D10 आहे. हे सुद्धा डी ब्लॉक एलिमेंटच आहे. म्हणजे याचा अर्थ याच्यामध्ये किती कॉलम आलेले यामध्ये 10 कॉलम आलेले आहेत. आणि त्याचबरोबर एफ ब्लॉक मध्ये सॉरी पी ब्लॉक मध्ये टोटल जर विचार केला आपण तर पी ची कॅपॅसिटी ही 6 इलेक्ट्रॉनची आहे. 6 इलेक्ट्रॉनची असल्यामुळे मग त्या ठिकाणी काय आहे 6 कॉलम आपल्याला या 6 कॉलम पैकी 6 ग्रुप पैकी 3 ग्रुप आपण फर्स्ट सेमिस्टरला घेतले. बघा आठवतं का? आता आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे उर्वरित जे 3 आहेत ते आपल्याला इथं स्टडी करायचे आहे. उर्वरित 3 जे आहे आपल्याला या ठिकाणी म्हणजे आपण 13, 14 आणि मला वाटतं 15 हे आपण फर्स्ट सेमिस्टरला यामध्ये घेतलेले आहेत. आता आपल्याला या सेमिस्टरला 16 आणि 17 हे घ्यायचे आणि मग नंतर एक सेपरेट बी पार्ट मध्ये घ्यायचं आपल्याला 18 वाले ग्रुप्स म्हणजे 0 ग्रुप मधले एलिमेंट्स. तर हे असं आपल्याला यामध्ये काय करायचं स्टडी करायचंय. चला आता आपण एक थोडंसं ब्रीफ मध्ये माहिती घेऊ. बघा फर्स्ट घ्यायचं आपल्याला यामध्ये आता ऑक्सिजन फॅमिली एलिमेंट्स. बघा जो की 16 मध्ये आहे 16व्या ग्रुप मध्ये आहे किंवा आपण त्याला 6A ग्रुप असं म्हटलंय. 6A कॉलम किंवा 6A ग्रुप मध्ये त्याची पोझिशन आहे. सो यामध्ये आपला डी ब्लॉक एलिमेंट म्हणजे काय समजलं. The element their last electron enter in d orbital such elements are known as the d block elements. Okay, now d block element ची पोझिशन जी आहे पर्टिक्युलर ती जर बघितलं आपण पिरियडिक टेबलच्या राईट साइडला आपल्याला त्यामध्ये ती पाहायला भेटते. बर त्याच्यात सोबत आपण असं म्हणणार आहोत त्यामध्ये की हा जो लेफ्ट हँड साइडला जो आहे आपल्या राईट साइडला पिरियडिक टेबलच्या लेफ्ट हँड साइडला जी आहे यामध्ये ग्रुप नंबर 3 पासून सुरुवात केलेली आहे तिथे. म्हणजे 13 ग्रुप 14, 15, 16, 17, 18 असे हे पी ब्लॉक एलिमेंट्स आहेत. तर हे पी ब्लॉक एलिमेंट्स आपल्याला काय आहे समजलं की एलिमेंट द लास्ट इलेक्ट्रॉन इन पी ऑर्बिटल सच एलिमेंट नोन ॲज पी ब्लॉक एलिमेंट्स. तर फर्स्ट घेऊ आपण याच्यामध्ये आता 16 म्हणजे 6A ग्रुप एलिमेंट्स. ओके, नाउ in the left hand side of the periodic table modern periodic table second A group or 16 group contain 5 elements. यामध्ये 5 एलिमेंट्स या ग्रुप मध्ये आहेत. ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेरुलियम आणि पोलोनियम हे 6 एलिमेंट्स यामध्ये आहेत. बरोबर आहे. म्हणजे आता या ग्रुपचा फर्स्ट मेंबर जो आहे तो कोण आहे ऑक्सिजन या ग्रुपचा फर्स्ट मेंबर आहे. दॅट्स वाय दिस ग्रुप इज नोन ॲज ऑक्सिजन फॅमिली एलिमेंट्स. म्हणून या ग्रुपला ऑक्सिजन फॅमिली एलिमेंट असं नाव दिलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला माहित आहे की ही जी फॅमिली आहे यामधला ऑक्सिजन हा अत्यंत महत्वाचा एलिमेंट आहे. त्याचबरोबर प्रत्येक एलिमेंट जर आपण बघितलं यामध्ये 6 इलेक्ट्रॉनच्या हिशोबाने आपण जर कॅल्क्युलेट केलंय ते याचं व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जी आहे या ठिकाणी आता यामध्ये हा ग्रुप दिसतोय आपल्याला. तर 6 इलेक्ट्रॉन त्याच्या व्हॅलेन्स सेल मध्ये असतात म्हणून आपल्याला 6A ग्रुप म्हटलं. लास्ट इलेक्ट्रॉन पी मध्ये म्हणून पी ब्लॉक असं नाव दिलंय त्याला आपण. ठीक आहे. जनरल व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा जर आपण याचा विचार केला या ग्रुपच्या पोझिशन नुसार तर हा येतो NS2 NP4 असं याचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला यामध्ये पाहता येईल. ओके, म्हणून त्याला 6A ग्रुप म्हटलं असो. ओके, नाउ प्रिस्टलीनी इन 1774 मध्ये म्हणजे 1774 मध्ये हा ऑक्सिजन जो हा डिस्कव्हर केला आणि याचं जे पर्सेंटेज याचा अमाऊंट आहे जर विचार केला आपण तर जवळपास आपल्याला माहिती आहे हवेमध्ये जवळपास 22% याचं प्रमाण आहे फ्री फॉर्म मध्ये. त्याचबरोबर अर्थ क्रस्टचा विचार जर केला आपण जमिनीचा विचार जर केला आपण तर 46.6% यामध्ये आहे. म्हणजे खूप मोठा अमाऊंट त्यामध्ये ते आहे. आणि फ्री स्टेट मध्ये म्हणजे ऍटमॉस्फिअर मध्ये आपण वातावरण बघितलं 21% की 22% हा व्हॉल्यूम ऍटमॉस्फिअरचा हा पूर्ण ऑक्सिजनने व्यापलेला. आणि ऑक्सिजन आपल्याला महत्वाचा आहे ब्रीदिंगसाठी. ओके, इट हॅज अ ग्रेट इम्पॉर्टन्ट इन द लाईफ ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे आपल्याला माहितच आहे. ओके, आणि आता हा स्केच आहे यावरून आपल्याला बघा या 13, 14, 15, 16 हा पी ब्लॉक आहे. आपल्याला यामध्ये 16, 17 हे यामध्ये स्टडी करायचा आहे या
आणि 18 हा बी पार्ट आपल्याला घ्यायचा नोबेल गॅसच्या फॉर्म मध्ये. ठीक आहे. चला आता आपण पुढे हे बघा परत तुमच्या समोर यामध्ये दिलेले आपण की 13 ग्रुप एलिमेंट, 14 ग्रुप, 15, 16 ग्रुप. तर 16 ग्रुप मध्ये आपल्याला यामध्ये आपण 5 म्हटलं ऑक्सिजन, सल्फर, सेलियम, टेल्युरियम और पोलोनियम. पण आता नवीन एक पुन्हा आपल्याला माहिती आहे एका एलिमेंटची डिस्कवरी झाली आणि तो जो आहे तो एलव्हीचा लिव्हरमोरियम असं नाव त्याचं आहे. लिव्हरमोरियम हा त्याचा ॲटॉमिक नंबर 116 त्याचा आहे. ते आपण घेऊ डिटेलमध्ये. पण आता हा हेवी असल्यामुळे याचं जे आहे म्हणजे जे हेवी एलिमेंट्स आहे जनरली ते आपण त्याच्या अभ्यासामध्ये स्टडी करण्यामध्ये आपण ते इन्व्हॉल्व करत नाही त्या ग्रुपच्या. पण तरीही आपल्याला त्याचा सिम्बॉल कमीत कमी माहीत असायला पाहिजे. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर 8 आहे, सल्फरचा 16, सिलिनियमचा 34, टेरुलियमचा 52, पोलोनियमचा 84 आणि लिव्हरोमिनचा 116 हा त्याचा ॲटॉमिक नंबर आहे. फर्स्ट पॉइंट, गिव्ह द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ 16 ग्रुप एलिमेंट्स. आता तुम्हाला परीक्षेत जरी असं नाही विचारलं कारण डिस्क्रिप्टिव्ह नाही त्याच्यामुळे असं काही होणार नाही की गिव्ह द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, पण असं असू शकतं द जनरल व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ऑक्सिजन फॅमिली एलिमेंट इज, किंवा जनरल व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ 16 किंवा 6A ग्रुप इज, अशा फॉर्म मध्ये ते असू शकतं. त्याचं जनरल व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे NS2 NP4. NS2 NP4 हे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. ओके. असो, तर ऑक्सिजन जो हा पहिला एलिमेंट त्याचा सिम्बॉल O आहे, ॲटॉमिक नंबर 8 आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p4 असं आहे. म्हणजे जनरल व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा जर विचार केला याच्यामध्ये 2s2 2p4, मग एक एक सेल जी आहे ती जशी आपण टॉप टू बॉटम मूव्ह जो पिरियड मध्ये तशी त्याची इन्क्रीज होत जाईल. म्हणजे फ्रॉम आपण असं म्हणू ऑक्सिजन टू पोलोनियम, ऑक्सिजननी 2 सेल ऑक्युपाय केल्या, सल्फरनी 3 करेल, सिलिनियम 4 सेल ऑक्युपाय करेल, टेरियम 5 करेल आणि पोलोनियम 6 सेल ऑक्युपाय करेल. म्हणजे पोलोनियमचं जे व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर बघितलं तर 6s2 6p4 असं असणार आहे. ओके. हे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे 2,6 हे ऑक्सिजनचं, नंतर 2,8,6 हे सल्फरचं, 2,8,18,6 हे सिलिनियमचं. समोर सुद्धा आपण यामध्ये ते 0 ग्रुपचा एलिमेंट घेऊन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलेलं आहे. ओके. हे झालं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तर यामध्ये काय आहे माहिती आहे का, या ठिकाणी आपल्याला जनरल व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा क्वेश्चन असेल MCQ मध्ये की जनरल व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ऑक्सिजन फॅमिली एलिमेंट इज, आणि खाली वेगवेगळे पर्याय असतील त्यातला NS2 NP6 NP4 हा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट येतो आयोनायझेशन पोटेन्शियल, आयोनायझेशन एनर्जी. आता हे सगळं आपण ऑलरेडी स्टडी केलेलं आहे. 13 ग्रुप घेतला तेव्हा, 14 ग्रुप घेतला तेव्हा, हे आपण फर्स्ट सेमिस्टरला बघितलेलं आहे. ओके. आता आयोनायझेशन पोटेन्शियल आपण यामध्ये बघणार आहोत किंवा उच्चारण म्हणायचं आयोनायझेशन एनर्जी. आयोनायझेशन पोटेन्शियल, आयोनायझेशन एनर्जी म्हणजे काय, अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह दी outermost electron किंवा व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉन फ्रॉम an isolated gaseous atom of an element in its ground state. म्हणजे थोडक्यात काय म्हटलंय, and to form cation. अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह द व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉन, व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी लागणारी अमाउंट ऑफ एनर्जी. ओके. एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं. आता हे बघा, हे रिप्रेझेंट करतात आयोनायझेशन पोटेन्शियल IE किंवा IP नी. म्हणजे कॅपिटल I कॅपिटल E किंवा कॅपिटल I आणि कॅपिटल P म्हणजे आयोनायझेशन एनर्जी, आयोनायझेशन पोटेन्शियल हे दोन्ही एकच आहेत. हे त्याचे जनरल रिप्रेझेंटेशन आहे. बरं. त्याचबरोबर आता या ठिकाणी ही जी रिॲक्शन्स आहे, दिस इज अन एनर्जी रिक्वायर्ड रिॲक्शन. म्हणजे आपल्याला इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचं ना, सुरुवातच डेफिनेशनची काय म्हटलंय, अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड, म्हणजे एनर्जी पाहिजे त्याला, रिक्वायर्ड आहे कशासाठी, व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी. सो दिस इज अन एंडोथर्मिक रिॲक्शन. 2 प्रकारच्या थर्मल रिॲक्शन्स आहे मित्रांनो, एक्झोथर्मिक रिॲक्शन आणि एंडोथर्मिक. एक्झो म्हणजे थर्म जे आहे टेम्परेचरची एक्झिस्ट होणारी, हीट बाहेर पडणारी रिॲक्शन एक्झोथर्मिक, आणि एंडोथर्मिक म्हणजे एनर्जी रिक्वायर्ड, एनर्जीची गरज असलेली रिॲक्शन. ही एनर्जीची गरज असलेली रिॲक्शन आहे म्हणून याला म्हटलं एंडोथर्मिक रिॲक्शन. अको असो, बघा आता या ठिकाणी आयसोलेटेड गॅसियस आयटम घेतलाय आपण. हा M स्टँड फॉर एनी आयसोलेटेड गॅसियस आयटम, G फॉर गॅसियस. त्याला एनर्जी सप्लाय केली आपण, फर्स्ट I एवढी एनर्जी सप्लाय केली आपण त्याला. त्यावेळेस इट गेट रिमूव्ह 1 इलेक्ट्रॉन, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, आणि इट गेट कन्वर्ट टू कॅटॅन, आणि तो कशामध्ये काय झाला, कॅटॅन मध्ये. म्हणून डेफिनेशन मध्ये सुद्धा म्हटलंय फ्रॉम इन ग्राउंड स्टेट टू फॉर्म कॅटायन. ओके.
आता बघा आयोनायझेशन एनर्जी जी आहे आपल्याला 16 ग्रुप बद्दल एलिमेंटच्या आयोनायझेशन एनर्जी बद्दल बोलायचं आहे. सगळ्यांना आपल्याला माहिती आहे चांगल्या प्रकारे की जसं आपण टॉप टू बॉटम जातो तसं नंबर ऑफ सेल इन्क्रीज होत जातात, बरोबर आहे की नाही. म्हणजे आपण असं विचार करू की ऑक्सिजन पासून पोलोनियम पर्यंत आज असं जर आपण विचार केला तर इथे यांनी 2 सेल ऑक्युपाय केल्या तर यांनी 6 सेल ऑक्युपाय केल्या. म्हणजे याच्या आणि 6व्या सेल जे आहे त्यामधले इलेक्ट्रॉनचं अंतर आणि ऑक्सिजनच्या आणि याच्या दुसऱ्या सेलमधील इलेक्ट्रॉनचं अंतर हे आपल्याला यावरून डिस्टन्सवरून हे कळतं की याचं न्यूक्लियसची जी अट्रॅक्शन पॉवर आहे ती किती आणि कशी असेल. म्हणजे साईज इन्क्रीज झाली, ॲटॉमिक साईज इन्क्रीज होत असेल तर त्या ठिकाणी अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह द इलेक्ट्रॉन ही सुद्धा काय होत राहते, डिक्रीज होत राहते, कमी होत लागत राहते. कारण न्यूक्लियसची पॉवर तेवढी त्या व्हॅलन्स इलेक्ट्रॉनवर नसल्यामुळे तो इलेक्ट्रॉन काढण्यासाठी एनर्जी कमी लागते. ओके असो. दुसरी गोष्ट महत्वाची परत की यामध्ये हाऊ मेनी इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन व्हॅलन्स सेल ऑफ ऑक्सिजन फॅमिली एलिमेंट 6 इलेक्ट्रॉन ऐक नाही. NS2 Np4 असे 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. मग एक विचार केला का एक इलेक्ट्रॉन काढला तर फर्स्ट आयनायझेशन, दुसरा इलेक्ट्रॉन काढला तर सेकंड आयनायझेशन. मग आपण असं म्हणू शकतो का की आयनायझेशन जी आहे एक एक इलेक्ट्रॉन जसं रिमूव्ह जाईल तसं त्याचं आयनायझेशन जे आहे सक्सेसिव्ह आयनायझेशन जी एनर्जी जी आहे त्या एनर्जीला आपण काय म्हणू, फर्स्ट ए सेकंड ए नाही, फर्स्ट म्हणजे फर्स्ट आहे, सेकंड आहे, थर्ड आहे, फोर्थ आहे, असं अशा पद्धतीने अप टू 6 आय पर्यंत या ठिकाणी आपण देऊ शकतो. बघा इथे लिहिलेलं आहेच, हे इथे लिहिलेलं आहेच. ओके. त्याच्यानंतर या ठिकाणी म्हटलंय की आयनायझेशन एनर्जी ऑफ ग्रुप 6 ग्रुप एलिमेंट गोज ऑन डिक्रीजेस फ्रॉम टॉप टू बॉटम. गोज ऑन डिक्रीजेस फ्रॉम टॉप टू बॉटम इथे दिलेलं जे आपण वरती लिहिलं, बरोबर आहे. आता म्हणजे हा जो पॉईंट आहे कारण नंबर ऑफ सेल इन्क्रीज होतं, साईज इन्क्रीज होते म्हणून इथे दिलेलं. बिकॉज फ्रॉम टॉप टू बॉटम इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज डिक्रीजेस, डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस अँड इलेक्ट्रॉन इन्क्रीजेस, दॅट मीन्स साईज ऑफ ॲटम इन्क्रीजेस. म्हणून या ठिकाणी सुद्धा आपल्याला ते त्यामध्ये दिलेलं आहे. आता पिरियडच्या बाबतीत जर विचार केला देअरफॉर आयनायझेशन एनर्जी गोज ऑन इन्क्रीजिंग फ्रॉम लेफ्ट टू राईट. आता पिरियडमध्ये पाहायचं असेल तर आपण ग्रुपमध्ये पाहतोय, आपल्याला ग्रुप स्टडी करायचा आहे. आपण सरळ म्हटलंय की 16 ग्रुप एलिमेंट्स, त्यामुळे आपल्याला हा जो ग्रुप आहे यामध्ये आयनायझेशन एनर्जी बघा दिसते आपल्याला. ऑक्सिजनची 1313 आहे, सल्फरची 1000 जवळपास आहे, सिलियमची 940 आहे, टेरिलियमची 860 आहे आणि पोलोनियमची 821 आहे. म्हणजे काय आहे, कमी होत चालली आहे. बघा ऑक्सिजनची 1300 नियर अबाउट आणि पोलोनियमची 800 आहे. म्हणजे हा फरक आहे कारण साईज वाढते, न्यूक्लिअर इफेक्टिव्ह चार्ज तो डिक्रीज होत जातो, तो याचं त्याचं हे कारण आहे. आणि हे आपल्याला दिसते की नेमकी काय म्हणून आयनायझेशन पोटेन्शियल म्हणजे काय, तर हा जो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे हा रिमूव्ह करण्यासाठी लागणारी एनर्जी. सरळ. ओके. आता या ठिकाणी आपल्याला फर्स्ट सेकंड थर्ड आयनायझेशन एनर्जी 4 5 6 असे हे जी व्हॅल्यू सुद्धा आपल्याला दिलेली आहे. आणि मित्रांनो आपल्याला हे चांगल्या प्रकारे माहिती आहे फर्स्ट आयनायझेशन पेक्षा सेकंड आयनायझेशन हे कधीही जास्त असतं. कारण कसं आहे बघा यामध्ये आपल्याला एक थोडक्यात सांगायचं, पहिला जो इलेक्ट्रॉन रिमूव्ह होतो तो न्यूट्रल ॲटम मधून रिमूव्ह होत असतो. उदाहरण जर घ्यायचं झालं तर आता कॅल्शियम आहे, यांनी एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह केला, हा कॅल्शियम कॅटायन तयार झाला, एक इलेक्ट्रॉन काय झाला, रिमूव्ह झाला, बरोबर आहे, एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह झाला. आता दुसरा जो इलेक्ट्रॉन रिमूव्ह होणार झाला, लक्षात घ्या व्यवस्थित, तो कुठून रिमूव्ह झाला, या कॅटायन मधून. म्हणजे ऑलरेडी डिफिशियन्सी आहे तिथून तो इलेक्ट्रॉन काय होणार झाला, रिमूव्ह होणार झाला. आता इथूनही इलेक्ट्रॉन यामध्ये रिमूव्ह होतोय, म्हणजे याचा अर्थ हा कॅटायन आहे, पहिलाच डिफिशियंट आहे, तिथून इलेक्ट्रॉन रिमूव्ह होते, अमाऊंट ऑफ एनर्जी त्याला जास्त लागणार. म्हणून बघा या ठिकाणी की जे एनर्जीचा विचार केला तर फर्स्ट आयनायझेशन पोटेन्शियल ऑफ ऑक्सिजन इक्वल टू 1300, while first ionization potential second ionization potential 3300, third ionization potential 5300, fourth ionization potential 7500 आणि fifth ionization potential 11000, मोर दॅन 11000. याच्यामध्ये बघा आता इथे किती हायेस्ट आहे. ओके. म्हणजे 1,10,000च्या अराउंड ही आहे, इथे सुद्धा 1,33,000च्या अराउंड आहे. आता इथे कोणतरी पॉईंटचा डिफरन्स दिसतोय आपल्याला, बघा ठीक आहे असो. तर ही जी एनर्जी जास्त आहे ही थोडीशी कमी आहे, कारण हे याचं कारण आहे आपल्याकडे आहे की आता इथे एकच इलेक्ट्रॉन राहतो, हा इलेक्ट्रॉन एकच असतो, तो 6वा इलेक्ट्रॉन रिमूव्ह केला की लगेच तो काय होऊन जातो, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे होतं सिमिलर टू दॅट ऑफ द झिरो ग्रुप. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झिरो ग्रुप सारखं होतं.
ओके, म्हणजे या ठिकाणी स्टॅबिलिटी वाढते. हा 6वा इलेक्ट्रॉन गेला की स्टॅबिलिटी वाढते. त्याच्यामुळे या ठिकाणी स्लाइट एनर्जी काय झाली आपल्याला थोडीशी या केसमध्ये डिक्रीज होताना दिसते. ओके, महत्वाचा पॉईंट काय सांगायचं आपल्याला, आयनायझेशन पोटेन्शियल जी आहे हे 1 to 6 काय होत राहतं, इन्क्रीज होत राहतं, वाढत राहतं. काय होत राहतं, वाढत राहतं. ओके, क्लिअर. चला आता नेक्स्ट पॉईंट घेऊ आपण याच्यामध्ये, म्हणजे हे झालं आयनायझेशन पोटेन्शियल बद्दलचा पॉईंट. फर्स्ट घेतलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, सेकंड आयनायझेशन पोटेन्शियल. आता तिसरा जो पॉईंट घ्यायचा तो ऑक्सिडेशन स्टेट बद्दल बोलायचं आपल्याला. ऑक्सिडेशन स्टेट, ऑक्सिडेशन स्टेट काय, ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे ॲपिरंट चार्ज, त्याच्यावर ॲपियर होणारा चार्ज किंवा ॲपिरंट चार्ज वेन तो अदर ॲटम फ्रॉम द मॉलिक्युल्स रिमूव्ह इन द फॉर्म ऑफ कॅटायन और अनायन, म्हणजे दुसरे जे मॉलिक्युल्स आहेत ते त्या कंपाऊंड मधले कॅटायन किंवा अनायनच्या फॉर्म मध्ये रिमूव्ह होत असतील अशा वेळेस. ओके, आता बघा व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण बघितलं ती आहे NS2 NP4. ओके, these element have tendency to gain or loss or share 2 electron from the complete their octet. आता हे आपल्याला सगळ्यांना कळतंय की अकॉर्डिंग टू ऑक्टेट रूलचा जर विचार केला तर या ठिकाणी याचं अष्टक ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी 2च इलेक्ट्रॉनची गरज आहे. मग हा काय करतो, हे 2 इलेक्ट्रॉन जो हा घेतो, गेन करतो किंवा 2 इलेक्ट्रॉन सोबत काय करतो, शेअरिंग करतो, भागीदारी करतो. दॅट मीन्स ऑक्सिजन फॅमिली एलिमेंट जे ही इलेक्ट्रॉन लॉस करण्यापेक्षा इलेक्ट्रॉनचं शेअरिंग किंवा इलेक्ट्रॉन गेन करणे हेच करतात, कारण त्याच्यामध्ये काय आहे, ऑक्टेट पूर्ण होण्यासाठी 2च इलेक्ट्रॉनची गरज आहे. मग 6 इलेक्ट्रॉन देणे किंवा 2 इलेक्ट्रॉन घेणे हेच याच्याकडे पॉसिबिलिटी आहे. तर या ठिकाणी चॉईस आहे 2 इलेक्ट्रॉन घेण्याचा, कारण 6 इलेक्ट्रॉन देणे हे अवघड आहे. म्हणजे याचा अर्थ मग काय आहे की ऑक्सिजन फॅमिली एलिमेंट्स have tendency to gain the 2 electron or share these 2 electron to complete their octet. ओके, बरं आता नंतर काय म्हटलं याची हे कशामुळे ती गेनच काय करतात, उदाहरणार्थ ऑक्सिजन बद्दल बोलू आपण. तो ऑक्सिजन हे 2 इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढतोच, घेतोच, कारण त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे. आपल्याला माहिती आहे पिरियडिक टेबल मध्ये, काळजीपूर्वक ऐका, पिरियडिक टेबल मध्ये सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही फ्लोरीनची आहे, ती आहे 4, आणि 2 नंबरला येतो ऑक्सिजन, मला वाटतं ते 3.5 वगैरे किंवा 3.8 वगैरे असं काही आहे. म्हणजे थोडक्यात विषय काय आहे की ऑक्सिजन हा सेकंड मोस्ट, 2 नंबरचा मोस्ट हायर इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट्स आहे. ओके, हायर इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट्स आहे, त्याच्यामुळे तो इलेक्ट्रॉन काय करतो, गेन करतो. ठीक आहे. ओके, आता मग आपल्याला 2 ऑक्सिडेशन स्टेट यामध्ये पाहायला भेटतात, पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट आणि निगेटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला यामध्ये पाहिजे. तर निगेटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट केव्हा होईल, निगेटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट केव्हा होईल, जेव्हा की त्याने ते 2 इलेक्ट्रॉन गेन केले, तर ऐक नाही, गेन केले म्हणजे त्याच्यावर काय होईल, निगेटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट येईल. म्हणजे element of this family shows -2 oxidation state because accept these 2 electron and attain the stable electronic configuration similar to that of the 0 group. Okay, basically oxygen is the second most electronegative element, हे आता आपण आताच बोललो. It is accept 2 electron and attain -2 oxidation state, हे आपल्याला माहिती आहे. ऑक्सिजनवर -2 चार्ज आहे, आपल्याला सगळ्यांना माहित आहे. ओके, आता या इन दिस ग्रुप, या ग्रुपमध्ये सल्फर टू पोलोनियम हे इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर दाखवतात. म्हणजे नेमकी काय करतात, ऑक्सिजन हा निगेटिव्ह दाखवतो, इलेक्ट्रो पॉझिटिव्ह दाखवतात, म्हणजे काय इलेक्ट्रॉन लॉस करतात का, ते नाही. मग काय करतात, ते शेअरिंग करतात, ते काय करतात, शेअरिंग करतात. पण ऑक्सिजन मात्र काय करतो, शेअरिंग नाही तर इलेक्ट्रॉन गेनच जास्त वेळेस करतोय. ओके, म्हणजे काय म्हटलं यामध्ये, इलेक्ट्रो इन दिस ग्रुप सल्फर टू पोलोनियम इलेक्ट्रो पॉझिटिव्ह कॅरेक्टरिस्टिक इन्क्रीजेस अँड इलेक्ट्रोनिगेटिव्ह कॅरेक्टर डिक्रीजेस, जसं टॉप टू बॉटम आपण मूव्ह होत आहे तसं. ओके, in this group the stability of negative oxidation state decreases. म्हणजे ज्यावेळेस असं मूव्ह होत असेल त्यावेळेस त्याची ऑक्सिडेशन स्टेट जशी निगेटिव्ह होत राहते, त्याची स्टॅबिलिटी काय होत राहते, त्यामध्ये त्या ग्रुपची स्टॅबिलिटी कमी होत राहते. पोलोनियम इज हायर इलेक्ट्रो पॉझिटिव्ह अँड लोअर इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट. पोलोनियमचा जर विचार केला, हा हायर इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहे आणि कमी इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट हा या ग्रुप मधला आहे. आणि हायर इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट जर म्हटलं तर ऑक्सिजन. ओके, आणि मग त्याच्यामुळे फक्त ऑक्सिजनच आपल्याला काय करतो, इथे निगेटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट त्याची आपल्याला पाहायला भेटते. आता पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट बद्दल बोलू आपण. पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेटचा विचार जर केला तर ऑक्सिजन शोज +1 ऑक्सिडेशन स्टेट एक्सेप्ट इन F2O मॉलिक्युल्स बिकॉज ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऑफ ऑक्सिजन इज लेस. आता हेही आहे बघा, ऑक्सिजन आपण काय म्हणतो, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे,
पण त्यापेक्षा आपल्याला माहिती आहे फ्लोरीन हा जास्त आहे. मग ज्यावेळेस हा ऑक्सिजन या फ्लोरीन सोबत कंबाईन असेल, ओके, ऑक्सिजन या फ्लोरीन सोबत कंबाईन असेल 2O, यामध्ये मोर इलेक्ट्रॉनिक कोण आहे, फ्लोरीन आहे. म्हणजे ऑटोमॅटिक ऑक्सिजनच्या ऑक्सिडेशन स्टेट काय येईल, या ऑक्सिजनच्या अशा वेळेस ऑक्सिडेशन स्टेट येते पॉझिटिव्ह. ओके, ती कोणती येते, पॉझिटिव्ह. कारण तो कंबाईन कोणासोबत आहे, फ्लोरीन सोबत, की जो त्याच्यापेक्षाही मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. Now, comparatively, the stability of positive oxidation state in this group increases from top to bottom. म्हणजे पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट जर आपण बघितलं तर ऑक्सिजन पासून पोलोनियम पर्यंत पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेटची स्टॅबिलिटी वाढते आणि निगेटिव्ह ऑक्सिडेशन स्टेबिलिटी डिक्रीज होते. हे दोन मुद्दे आपण आताच बोललो इथे बघा. हा जो पॉईंट दिसतो हा म्हणतो की काय होतं, निगेटिव्ह ऑक्सिडेशन स्टेटमुळे स्टॅबिलिटी डिक्रीज होते आणि या ठिकाणी पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेटमुळे स्टॅबिलिटी जी आहे ती स्टॅबिलिटी जी आहे ती काय इनक्रीज होते टॉप टू बॉटम. ठीक आहे, आणि त्याचं कारण माहिती आपल्याला, इलेक्ट्रोनिगेटिव्ह कॅरेक्टर डिक्रीज होत जातात, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर इन्क्रीज होत जातात. ओके, असो. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट याच्यामधला म्हणजे आता आपण पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट लक्षात आली, -2 ही पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट पर्टिक्युलर ऑक्सिजन दाखवतोय, तर सॉरी निगेटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट. आणि त्याच्यानंतर बघितलं आपण पॉझिटिव्ह, तर पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेटचा विचार केला तो ऑक्सिजन +1 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो आणि बाकीचे सर्व जे आहेत त्या ग्रुपमधले हे सुद्धा पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. उदाहरणार्थ मग ते इलेक्ट्रॉन रिमूव्ह किती करतात त्यानुसार. उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल ऑक्सिडेशन स्टेट +4 +6, +4 इलेक्ट्रॉन रिमूव्ह करू शकतात, +4 6 करू म्हणून +4 +6 आहे. हे सुद्धा आपल्याला त्याची कॉमन ऑक्सिडेशन स्टेट या एलिमेंटची पाहायला भेटतात. कोण वगळता, ऑक्सिजन वगळता. Other than oxygen, all elements of this group possess vacant d orbital. आणि हे सुद्धा आपल्याला माहिती आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. मी तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जातो परत मित्रांनो. बघा आता या ठिकाणी काळजीपूर्वक बघा, ऑक्सिजन वगळला आपण, हा ऑक्सिजन सोडला तर सगळ्यामध्ये डी ऑर्बिटल आहे. इथं सुद्धा आता तुम्ही इथं दिसत नाही सर, पण इथं असते. 3 नंबरची कक्षा आहे, 3 नंबरची सेल सुरू झाली की डी ऑर्बिट सुरू होते. इथं ही डी आहे, इथंही आहे, इथंही डी आहे, इथंही डी आहे. म्हणजे थोडक्यात काय आहे, ऑक्सिजन वगळला की सगळ्यांकडे काय आहे, डी वॅकंट डी ऑर्बिटल आहे. ओके, ती कोणत्या, 3ऱ्या 4थ्या 5व्या आणि 6व्या सेल मधली वॅकंट डी ऑर्बिटल यामध्ये आपल्याला दिसते. मग त्याचं कारण काय आहे, इन ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन एलिमेंट ऑफ दिस shows +2 oxidation state, but in excited state they shows +4 and +3 oxidation state रिस्पेक्टिव्हली. कशामुळं, कारण काय आहे, ज्या वेळेस एक्साइटेड स्टेट मध्ये जातो ते इलेक्ट्रॉन जो वॅकंट ऑर्बिट मध्ये प्रोमोट होतो, वॅकंट ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन काय होतो, प्रोमोट होतो. आणि वॅकंट मध्ये तो प्रोमोट झाल्यामुळे होतं काय की त्यामध्ये तो इलेक्ट्रॉनचं शेअरिंग जो करतो तर तो 2 नाही तर 4 आणि 6 सुद्धा इलेक्ट्रॉनचं तो काय करू शकतो, शेअरिंग करू शकतो. म्हणजे अशा वेळेस त्याचे इलेक्ट्रॉनिक त्याची ऑक्सिडेशन स्टेट जी आहे ही +4 +6 अशी सुद्धा येते. इन एक्साइटेड स्टेट NP and NS व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन प्रोमोट टू ND ऑर्बिट, जे आता बोललो आपण तेच. आणि त्याच्यामुळे काय होतं, त्या ठिकाणी त्याची ऑक्सिडेशन स्टेट ही वाढते आणि त्याची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे स्टॅबिलिटी ऑफ +6 ऑक्सिडेशन स्टेट डिक्रीजेस इन ग्रुप ड्यू टू इनर्ट पेअर इफेक्ट. आता ही स्टॅबिलिटी कमी कमी होत राहते, कारण काय आहे, +6च्या बाबतीत ऑक्सिडेशन स्टेट, कारण त्यामध्ये इनर्ट पेअर इफेक्ट आपल्याला जाणवतो. म्हणजे जसे त्याच्या आतल्या पेअर तयार झाल्या तशा त्याच्या बाहेरच्या पेअरीसाठी तो काय करतात, त्यामध्ये इफेक्ट, इनर्ट पेअर इफेक्ट क्रिएट करतात. म्हणून बघा हा झाला ऑक्सिजन फॅमिली एलिमेंट्स, हे झालं ऑक्सिजन फॅमिली एलिमेंट्स. ओके, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, त्याच्यानंतर घेतलं आयनायझेशन पोटेन्शियल, ऑक्सिडेशन स्टेट, हे 3 पॉईंट त्याचे महत्वाचे आहेत. जनरल व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्याचे NS2 NP4 हे तिथे जनरल व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. ओके, आता नेक्स्ट पार्ट जो आपला तो आहे 17 ग्रुप हॅलोजन फॅमिली एलिमेंट. म्हणजे आपल्याला 7A ग्रुप एलिमेंट आपल्याला बघायचा. आता 7वा A किंवा 17वा किंवा त्याला हॅलोजन फॅमिली एलिमेंट म्हणतात. म्हणजे पिरियडिक टेबलचा जर विचार केला आपण यामध्ये, हे बघा इथे, तर आपल्याला आता हा जो ग्रुप आहे इथला यामध्ये असणार आहे तो हा जो हा आपल्याला या ठिकाणी आता शिकायचा आहे. ओके, हा ग्रुप आपल्याला यामध्ये स्टडी करायचा. म्हणजे हा फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ऍस्टाईन आणि आता एक नवीन जो आहे
टेनिसिन हा सुद्धा एलिमेंट आपल्याला यामध्ये बघायचा आहे. बघायचं म्हणजे माहितीसाठी तुम्हाला तो असू द्या. बाकी अदरवाईज आपल्याला फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन या बाबतीतच आपल्याला माहिती घ्यायची आहे. ओके, चला आता पुढे वळू आपण. आपल्याला घ्यायचं आहे आता ऑक्सिजन हॅलोजन फॅमिली एलिमेंट्स. ओके, नाऊ हॅलोजन फॅमिली एलिमेंटच्या बाबतीत जर आपल्याला मुख्य पॉईंट मेन्शन करायचा असेल यामध्ये, तर तो त्याच्या 3 टप्प्यामध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच्या फॉर्ममध्ये ऑक्सिडेशन स्टेट, आयनायझेशन पोटेन्शियल या फॉर्ममध्ये आपल्याला बघायचं आहे. या फॉर्ममध्ये आपल्याला बघायचं आहे. ओके, हॅलोजन फॅमिली, व्हाय दिस एलिमेंट इज नोन एज हॅलोजन फॅमिली, तर याचं कारण सुद्धा आपल्याला माहिती. कॉमनली हे जे एलिमेंट्स आहेत हे आपल्याला सी वॉटरमध्ये आढळतात. सी वॉटरपासून याचं जनरेशन होतं. ओके, म्हणून याला काय म्हटलं हॅलोजन. तेही कसं, हॅलोज म्हणजे सी सॉल्ट आणि जेन्स मीन बॉर्न, म्हणजे हॅलोजेन म्हणजे सी सॉल्ट पासून मिळणारा, सी सॉल्ट पासून बॉर्न झालेला, म्हणजे असे ते म्हणजे हॅलोजन्स. आणि ते कोणते आहेत, क्लोरीन, फ्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, हे आपल्याला याच्यामध्ये बघायचे आहेत. ओके, यामध्ये आपल्याला या ग्रुपचा जर विचार केला, एलिमेंट ऑफ दिस ग्रुप कंटेन्स 7 इलेक्ट्रॉन इन व्हॅलन्स सेल. आता हेही माहिती आपल्याला, जसं की आता ऑक्सिजन फॅमिलीमध्ये 6 इलेक्ट्रॉन व्हॅलन्स सेलमध्ये, हॅलोजन फॅमिलीमध्ये 7 असणार आहे. हॅलोजन फॅमिलीमध्ये किती असणार आहे, 7 असणार आहे. ओके, these elements are highly reactive due to that they are mostly found in nature in combined state rather than free state. आणि हे एलिमेंट जे आहेत, हे एलिमेंट कसे आहेत, स्ट्रॉंगली रिॲक्टिव्ह आहे. हे कशाने क्लिअर झालं, कारण याचे आपल्याला फ्री फॉर्म पेक्षा कंबाईन फॉर्म मध्ये जास्त आढळतात. निसर्गात आपल्याला हे कंबाईन फॉर्म मध्ये, सॉल्टच्या फॉर्म मध्ये जास्तीत जास्त मिळतात. ओके, चला आपण आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा पार्ट घेऊ. पण मित्रांनो, हे आता एका मिनिटात बंद पडेल. तर परत सगळ्यांनी काय करायचं आहे, त्याला रिजॉईन करायचं आहे. म्हणजे आता झाले 12:08. ओके, अजून 10 मिनिटं आपल्याला, आपलं लेक्चर 12:18 पर्यंत असतं. 12:18 पर्यंत, 12:20 पर्यंत साधारणतः आपलं लेक्चर आहे. तर आपल्याला 10 मिनिटं अगोदर अजून लेक्चर घ्यावं लागेल. तर एकदा जर बंद पडलं तर परत कृपया सगळ्यांनी रिजॉईन करा. ओके, नाव हिअर बघा, या ठिकाणी काय दिसते आपल्याला, हा जो आहे 7A किंवा 17वा ग्रुप, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ॲस्टेन, हे जे दिलेलं आहे. आणि आता एक नवीन म्हटलं आपण यामध्ये दिलं आहे टेनिसिन. तर हा टेनिसिन जो हा सुद्धा आहे. तर याचा ॲटॉमिक नंबर 9, फ्लोरीनचा, क्लोरीनचा 17, ब्रोमीनचा 35, आयोडीनचा 53 आणि ॲस्टाईनचा 85. तर यामध्ये TS हा सिम्बॉल आहे टेनिसिनचा आणि त्याचा 170. ठीक आहे, तर आपण आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण घेऊ. जनरल व्हॅलन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन याचं काय येईल मग, NS2 NP5. NS2 NP5 हे त्याचं जनरल व्हॅलन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आणि यामध्ये